मानवतेचे हक्क व अधिकार नाकारून वर्णव्यवस्थेचे जखडबंद साखळदंड संविधानाच्या माध्यमातून तोडणारे, समस्त भारतीय स्त्रियांना शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय हक्क मिळवून देणारा स्त्रियांचा मुक्तिदाता महामानव बाबासाहेब अर्थात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. देशातील कष्टकरी व कामगार, शेतमजुरापासून ते कारखाना कामगारापर्यंत, घरमजुरी करणाऱ्या आईबाईपासून ते मिलमध्ये काम करणाऱ्या ताईपर्यंत अशा सर्वच मजुरांचं दुःख जाणणारे अभ्यासपूर्ण धोरणांनी जलविषयक नियोजन करून हिराकूड, सोन नदी, महानदी, तुंगभद्रा अशा प्रकल्पांची आखणी करून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क, अधिकार देऊन जमिनी हिरव्या केल्या आणि जगासमोर नवे जलधोरण मांडणारे त्यांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय रुपयाचं होतं असलेलं अवमूल्यन यावर संशोधन करून ब्रिटिशांचे हित व भारताचे कसे नुकसान होत आहे याबाबत सन 1923 साली रुपयाची समस्या, त्याचे मूळ व त्यावरील उपाय या पुस्तक रूपाने प्रकाशित झालेल्या ग्रंथ संशोधनाच्या तत्वावर, अभ्यासावर, निकषावर देशातील सर्व बँकांची मातृसंस्था, आर्थिक धोरण ठरवणारी प्रमुख संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. अंत्यजाचा विटाळ ज्यासी, गंगा स्नाने शुद्धत्व न्यासी. पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या महान कार्याला वंदन म्हणून सन 1950 साली समाधीस्थळी दर्शन प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिन भीमराया.